10:15 वाजता इथे तुम्ही आत्ताच बघितलं असेल की जवळजवळ 5-50 जण असतील का आपण हां 50 शेतकरी या 20 गुंठ्यामध्ये त्यांनी यावर्षी असा अंदाज केला. आतापर्यंत किती पैसे झाले? आतापर्यंत 1.25 लाख रुपये झाले. 1.25 लाख रुपये झाले 20% माल तुटला. आणि 20% माल गेला आहे. म्हणजे त्यांना यावर्षी 5 लाख रुपये उत्पन्नाचा याच्यामध्ये अंदाज आहे. बरोबर आहे. या क्षेत्राला त्यांनी 65,000 रुपयाचे 2 बेसल डोस RNPH 3-3 किलो म्हणजे जे आपण 1 एकरला टाकतो ते त्यांनी इथं बिघायला टाकलेलं आहे. आता घरी तोडून ठेवला. तो किती वेळ तोडलाय? तो 2 घंट्यात तोडला. हिच्यामध्ये आम्ही सुरुवातीच्या वेळेस 7, 8, 9, 10 असे फुटवे ठेवायचो. हां ब्रँचिंग यायच्या हां हां फळपांट्या. आणि आता यावेळेस कमी केलं. ज्या झाडाला 3 किंवा 4 फांट्या होत्या, काही झाडाला 1 फांटी होती, तर एका फांटीनं त्या 4 फांट्यांची बरोबरी केलेली आहे यावेळेस. हो, म्हणजे हवा मोकळी राहिली, खेळती राहिली. म्हणजे एवढं उत्पन्न यावर्षी सेटिंग झालं. आणि याची आवड एवढी लोकांना, हां म्हणजे आमची आजी वारली होती महिन्यापूर्वी, इथं आम्ही टमाटे लावली तिथं बर पलीकडं. बर तर त्या ठिकाणी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता, म्हणजे सावडण्याचा आपला. ओके. तर बरेच लोक तिथं भाषण चालू होतं आणि बरेच लोक इथं बोरीत घुसले होते, बोरं खात होते. म्हणजे हां आणि त्यावेळेस नेमकीच बिगिनिंग होती, म्हणजे सुरुवात झाली होती फक्त बोरांना. अजून तेवढी गोडी आली नव्हती, काय नव्हती. जेवण नेहमीच आपल्याला बोर खायला भेटणार. जेवण नेहमी म्हणे आपल्याला बोरं आजच आहे, आता काय आला म्हणे खाऊन घ्या. किसे बरोबर बोरं खाल्ले लोकांनी. काय बात करता. आणि एकदा ज्यानं बोर घेतलं ते प्रेमातच पडलं. प्रेमात पडलं. बदल म्हणजे सेटिंग आमचा डबल झाली ना. डबल नाही झाली. हो. तुम्ही एवढा बेसल डोस यापूर्वी टाकला होता का? नाही फक्त मागच्या वर्षी बी 2 भेसळ डोस भरले होते. पण मग त्याचे मी पण काय ते होतं खाल्ल्यामुळे काय आलं, लेट झालं सगळं. त्याच्या अगोदरच्या वर्षी नाही ते मग केमिकलवर होता. तेव्हा आणि वापरल्यावर काय फरक जाणवला? नाही तेव्हा मग फळ पांट्या रिकाम्याच राहत ना अर्ध्या केमिकलवर. हो सेटिंग पूर्ण होत नव्हती ना. मग तुम्ही ते खत द्यायचं तर त्यांनी सेटिंग अर्धवट व्हायचं. हो मग यांनी तुमचं कारण सेटिंग गळ व्हायची खूप. हां सेटिंग झालं बी तर ते क्षमता झाडाची कमी असल्यामुळे गळ व्हायची त्याची. म्हणजे केमिकलवर झाडाची क्षमता तयार होत नाही नव्हती. आणि मग तुम्ही जेव्हा वैदिक वापरलं तर क्षमता तयार झाली. तर जेव्हा माल समजा सेटिंग झाली तो परिपक्व होतो. 50 ग्रॅमचं बोर, 50-55 ग्रॅमचं बोर. 50 ग्रॅमचं बोर आहे. हो आता हे माझ्यामध्ये 25-30 असेल, 30 पर्यंत असेल. आता अर्ध म्हणजे आता हे समजा 50 झाडं आहेत, 25 झाडाच्या मध्ये ड्रिप करेल आपण ते खालचं जे 25 झाडं आहेत हां ते म्हणजे याच्यापेक्षा डबल न माल आहे आणि जाडा माल आहे त्याचा. मोठा आहे चांगला, 50 ग्रॅमचा. तर त्याचा म्हणजे जमिनीचा काही सेंद्रिय कर्ब शिल्लक झाला तिकडे समजा. तुम्ही लागवड खूप दाट केली असं वाटायला लागलं. हो दाट केली असं वाटतं. आणि झाडाचा जो विस्तार आहे, झाडाची पानाची कॅनोपी, आता ही डायरेक्ट मोठ्या ॲपल बोर सारखं पान झालं. हो आता हे पान जर पाहिलं तुम्ही, मोठ्या ॲपल बोरचं एवढंच राहते ना. आणि ट्रेस मध्ये नाही झाड इथला माल असून झाड म्हणजे सशक्त आहे ना. एवढा माल असून सुद्धा झाडाच्या पानावर कुठल्याही प्रकारचा ताणतणाव नाही नाहीये. नाही तर मग एवढं जातं माल असेल तर झाड पिवळं पडतं, ट्रेस मध्ये जाते झाड. शेषमे जातं. नाही मग आपली जी विक्री होती हां ते म्हणजे बाकीचे मार्केटमध्ये बोर येतात काही लोक सांगतात म्हणजे ते 60 रुपये किलो मी भेटतात, मग लोक घेत नाहीत त्याला. कारण ते म्हणतात कारण अर्धे त्यात किडीला निघतात. आणि चवही नाही. हा आणि आपले डोळे झाकून घेतात, डोळे लावून खातात. ते म्हणतात 100 रुपये घेतात. हो 100 नाही घेतात. क्या बात आहे. इज्जत वाढली ना शेतकऱ्याची. काय वाढली इज्जत. मग ते ढीग आहे आता. त्याच्यातून असा सुगंध येतो. तो सुगंध पण माणसाला काय असं खुणवतो की मला खाऊन पा, मला खाऊन पा. बरोबर आहे ना. म्हणजे हे जे अनुभव आहे हा जरा अलौकिकच आहे ना. ते आमचेच पाहुणे राहुणे सासरे असतील ते असतील ते काय इथली भारी जमीन तुम्ही बोरी कस काय लावल्या. बाबळी लावायचे होते का मग? ते वाटलं बोरी म्हणजे काय बर तुम्ही काय म्हटले? ते काय काट्याच लावले लोक बांधायला लावतात, तुम्ही वावरात लावता याच्यामध्ये. बर बर. म्हणून मग वाटत आहे आता हिवाचा अनुभव आता तुरीचे किती पैसे व्हायचे? अनुभव नव्हता. माझा चांगला मा अनुभव दिला त्यांनी तुम्हाला. खाली जांभोळी 235 झाड आहे. बर बर. ते महाराजची संकल्पना आहे जांभळीची. अच्छा. 500 रोप तयार करून गावात वाटेल. वा वा वा, अभिनंदन महाराज. हे कार्य तुमचं चांगलं आहे बरं का. तुम्ही जे झाडं लावायला प्रेरणा, ते आज म्हणजे 100 रुपये कलम गेले असते ते मोफत वाटले सगळे. ते भावना. 2-2 झाडे आहेत ते सध्या. शेवटी मी काय म्हणतो बघा, ज्याच्याकडे भाव आहे ना त्याच्याच मालाला भाव आहे. एक झाड जगलं म्हणजे एक साधू जगला. काय बात आहे. काय विचार कीर्तनकार आहात, हरिभक्त परायण आहात, तुम्हाला अजून काय अपेक्षा आहे बुवा समजा? नाही अपेक्षा म्हणजे तुमचे तुम्ही जनक हे तंत्रज्ञानाचे मग जे जनक म्हणल्यावर त्याचा सन्मान मान सन्मान व्हायलाच पाहिजे. धन्यवाद. आपण अपेक्षा ठेवली पाहिजे. तुम्ही खूप म्हणजे तुम्ही हे जे आपण म्हणतो ना वाटलं पाहिजे ते वाटण्यासाठी तुम्ही जी तयारी केली त्यासाठी खरंच खूप आनंद झाला. आणि इथं आल्यानंतर जेव्हा तुम्हाला पाहिलं तुमचा उत्साह पाहिला
तो रस्त्याचा शिनभाग एका सेकंदामध्ये निघून गेला. तर यालाच ताकद म्हणतात, जी आध्यात्मिक ताकद आहे. तुमचा जो घराचा ओर आहे एकदम छान आहे. अशीच तुमची दिन दुगणी रात चौगुणी प्रगती हो आणि घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि आरोग्य नांदो, हीच मी परमेश्वराकडे गजानन महाराजांकडे प्रार्थना करतो. शेतकरी मित्रो, आज आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये तालुका मेहकर आणि गाव रायपूर, अच्छा, या ठिकाणी आहोत. रात्रीचे 10:15 वाजलेले आहेत. तर आज 10:15 वाजता इथे तुम्ही आत्ताच बघितलं असेल की जवळजवळ 5-50 जण असतील का आपण, हां, 50 शेतकरी आणि हरिभक्त परायण फॅमिली आणि चक्क एक कीर्तनकार महाराज पण आपल्यासोबत आहेत. ॲपल बोरची, काश्मीरी ॲपल बोरची, काश्मीरी रेड ॲपल. तर ही त्यांची जी बाग आहे, तर या ठिकाणी 20 गुंठ्यामध्ये त्यांचे 180 झाडं आहेत. तर 180 झाडं आहेत. तर आपल्याला त्यांच्यासोबत थोडंसं आज संवाद साधायचा आहे. तर मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की या 20 गुंठ्यामध्ये त्यांनी यावर्षी असा अंदाज केला, आतापर्यंत किती पैसे झाले? आतापर्यंत 1.25 लाख रुपये झाले. 1.25 लाख रुपये झाले 20% माल तुटला. आणि 20% माल गेला आहे. म्हणजे त्यांना यावर्षी 5 लाख रुपये उत्पन्नाचा याच्यामध्ये अंदाज आहे, बरोबर आहे. याच्यापूर्वीच आपण काश्मीरी ॲपलमधल्या बेरमधला एक व्हिडिओ आपण जे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगावचा तुम्ही पाहिला. तर त्या शेतकऱ्यांनी सांगितलं मी दरवर्षी 9 लाख रुपये करतो 1 एकरमध्ये. तर बऱ्याच लोकांना असं वाटलं की फेकाफेकी करताय की बा काही पण सांगताय, आमच्याकडे पण आहे, मग आमच्या कुठं होता. आता इथं तर हरिभक्त परायण फॅमिली, इथं तुम्ही चॅलेंजच करू शकत नाही, बरोबर आहे की नाही. तुम्ही सगळ्यांना चॅलेंज कराल, विठ्ठलाला कुठून चॅलेंज कराल, बरोबर आहे ना, पांडुरंगाला कुठून चॅलेंज करणार हो. तर मग आज आपण या ठिकाणी बघतोय की त्यांना 20 गुंठ्यामध्ये 5 लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे. 1.25 लाख रुपये झाले त्यांचे. आणि या क्षेत्राला त्यांनी 65,000 रुपयाचे 2 बेसल डोस RNPH 3 किलो, म्हणजे जे आपण 1 एकरला टाकतो ते त्यांनी इथं बिघायला टाकलेलं आहे. आपण मागाशी त्यांची सगळी माहिती ऐकली. आणि त्यांनी कृषी अमृत देखील किती बॅगा वापरल्या आपण? 10 बॅगा, म्हणजे 2 वेळा 20 बॅगा. आणि RNPH 3 चौक 12 दोन्ही 24 किलो. अशा प्रकारे सॉईल चार्जर आता पण किती लिटर गेला असेल? 20 लिटर. हां, तर हे सगळं दिल्यानंतर त्यांचं ॲपल बोरची टेस्ट, मी 2 बोरं खाल्ले, 1 खिशात ठेवलं इथं, नाही बा. हां, तुमच्याकडून दिले का? बरं, नाही म्हणजे तर ते 2 खाल्ले. मी बऱ्याच वेळापासून खायची इच्छा होती माझी. आता कसं आहे, तुम्हाला ज्ञान पाजायचं म्हणलं मला खायचं बंद करायला लागतं, बरोबर आहे की नाही. आता इकडे बा यांना जम नाही निघे ना, याच्यावर अंदाज घ्या तुम्ही. आता गोरे मोरे झाले त्या की नाही. तर ते मेरी चोरी पकडी जाय. तर म्हणजे त्याचं कारणच हे आहे की त्याची तेवढी भयंकर गोडी. बबनराव लक्ष्मण वायकर, मेहकर तालुका, रायपूर जिल्हा, बुलढाणा. अच्छा, तुम्ही हरिभक्त परायण कधीपासून आहे? नाही, पहिलेच घरात आमचं वारकरी आहे. म्हणजे तुम्ही कीर्तन कधीपासून करता? बऱ्याच दिवसापासून करतो. आजही करता? 30 वर्षापासून. मॅट्रिक झाली आणि त्याच्यानंतर कीर्तनच आजही करता? आजही करतो. अरे वा. हे कोण? मुलगा छोटा. तुम्ही काय शिक्षण झालं तुमचं? शेतकी शाळा झालेली आहे. शेतकी शाळा झाली आणि शेती शेती बघताय. किती एकर शेती आहे? सगळी 7 एकर शेती. 7 एकर आहे. आई, तुमचं नाव? माझं नाव शिवगंगा बबन वायकर. ओके. शेतीमध्ये लक्ष देता का? भरपूर. आमची आई आहे म्हणून शेती आहे. नाहीतर हे देवाला वाहून दिलेले. आम्ही दोघं माल विकायला जातो बाहेर, हा. तर मग घरी आई माल तोडून ठेवतो. सगळं उद्याचा जो माल आहे तो आज तयार करून ठेव. आता घरी तोडून ठेवला. तो किती वेळ तोडलाय? तो तो आई 2 घंट्यात तोडला. आणि इकडे माझं नाव मनीषा योगेश वायकर. योगेश महाराजांच्या बरं धर्मपत्नी. ओके, व्हेरी गुड. तुम्ही पण तोडता का? हो. हां, एवढ्या बागेमध्ये तुम्ही माल कसा तोडता? मला मोठा गंभीर प्रश्न पडला. सांगा ना आम्हाला जरा थोडंसं. काट्याने तरी घुसतातच ना. हां, किती मेहनत लागते ना. हो, खूप मेहनत लागते. पण ज्यावेळेस पैसे होते तेव्हा बरं पण वाटतं ना थोडंसं, जीवाला थोडं बरं वाटतं. पण आता माल या वर्षी एवढा आलाय की तोडू कंटाळा हैराण परेशान. हो, परेशान होतो. महाराज बी हाताशी लागत नसतील. मी योगेश काशनाथ, म्हणजे बबनराव वायकर. अच्छा, त्यांचं हरिभक्त परायण. बरं, वारसा पुढे पप्पांचा चालू केलेला आहे. शेतामध्ये कधी वाटायला येतं का नाही? हां, सगळेच असतात. वा, व्हेरी गुड, छान. हिच्यामध्ये आम्ही सुरुवातीच्या वेळेस 7, 8, 9, 10 असे फुटवे ठेवायचो. हां हां ब्रँचिंग यायच्या हां हां. फळपांट्या. आणि आता यावेळेस कमी केलं. तर काही झाडांचं काय झालं, वाऱ्यानं त्या मोडून गेल्या. बरं.
पण ज्या ज्या झाडाला 3 किंवा 4 फांट्या होत्या काही झाडाला 1 फांटी होती तर एका फांटीनं त्या 4 फांट्यांची बरोबरी केलेली आहे फळांची. यावेळेस हो म्हणजे हवा मोकळी राहिली खेळती राहिली म्हणजे एवढं उत्पन्न यावर्षी सेटिंग झालं. आणि याची आवड एवढी लोकांना हा. म्हणजे आमची आजी वारली ती महिन्यापूर्वी इथं आम्ही टमाटे लावली तिथं बर पलीकडं बर तर त्या ठिकाणी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता म्हणजे सावडण्याचा आपला ओके. तर बरेच लोक तिथं भाषण चालू होतं आणि बरेच लोक इथं बोरीत घुसले होते बोरं खात होते म्हणजे नाही. हा आणि त्यावेळेस नेमकीच बिगिनिंग होती म्हणजे सुरुवात झाली होती फक्त बोरांना अजून तेवढी गोडी आली नव्हती काय नव्हती म्हणत जेवण नेहमीच आपल्याला बोर खायला भेटणार. जेवण नेहमी म्हणे आपल्याला बोरं आजच आहे आता काय आला म्हणे खाऊन घ्या किसे बरोबर बोरं खाल्ली लोकांनी काय बात करता. असे. आणि एकदा ज्यानं बोर घेतलं ते प्रेमातच पडलं. प्रेमात पडतं. हिरवाश्रम गाव आहे का नाही हा तिथे रोज 1 क्विंटल 60-70 किलो माल 2 घंटे फिरून जातो. हो म्हणजे ते कोणाला विकता रोडवर म्हणजे गिरायकाच त्याला 100 रुपये किलोने सांगितलेले असते तुमच्याकडून काय भाव नेतात ते? नाही मी तुम्ही स्वतः 100 रुपये किलो विकता आणि किती माल जातो? रोज 1 क्विंटल 70-75 किलो असा बर म्हणजे रोज तुमचा तेवढा माल तिथे कटतो. तिथून आणि जागी व्यापारायला देतो जागेवर बाकीच्या. मला एक सांगा आता की तुम्ही ज्यावेळेस SCT वापरलं 2 वर्षापासून वापरताय तुम्ही, ह्या वर्षी वापरलं, काय बदल वाटला तुम्हाला? बदल म्हणजे सेटिंग आमचा डबल झाली ना. डबल नाही झाली? हो. तुम्ही एवढा बेसल डोस यापूर्वी टाकला होता का? नाही फक्त मागच्या वर्षी बी 2 भेसळ डोस भरले होते पण मग त्याच्यामध्ये पण काय ते होतं? खाल्ल्यामुळे काय आलं लेट झालं सगळं. हा हा फ्लावरिंग ते मग आम्ही धरली नाही ती. म्हणजे ते नीलगाईने खाल्लं मागच्या वेळेस म्हणजे ते त्या- धरली नाही कारण म्हणून तुम्ही धरली नाही. कारण म्हणलं या वर्षीचं बी पीक जाऊ शकते आपलं म्हणजे कारण लेट झाल्यामुळं. तुम्ही जे बेसल डोस यावर्षी भरले तर त्या बेसल डोसनी पहिल्या वर्षी तुम्ही जे वापरलं होतं तेव्हा कृषामृत वापरलं हो. होतं सॉइल चार्जर, सॉइल चार्जर तेव्हा बाकीचा नाही नाही RMPS होतं ना त्यावेळेस. 3 वर्षापूर्वी. हो होतं ना. 3 वर्षापूर्वी. हो वापरलं त्यावेळेस बी. त्याच्या अगोदरच्या वर्षी नाही ते मग केमिकलवर होतं. तेव्हा आणि वापरल्यावर काय फरक जाणवला? नाही तेव्हा मग फळ पांट्या रिकाम्याच राहत ना अर्ध्या केमिकलवर? हो सेटिंग पूर्ण होत नव्हती ना. मग तुम्ही ते खत द्यायचं तर त्यांनी सेटिंग अर्धवट व्हायचं. हो मग यांनी तुमचं कारण सेटिंग गळ व्हायची खूप. हां सेटिंग झालं बी तर ती क्षमता झाडाची कमी असल्यामुळे गळ व्हायची त्याची. म्हणजे केमिकलवर झाडाची क्षमता तयार होत नाही नव्हती आणि मग तुम्ही जेव्हा वैदिक वापरला तर क्षमता तयार झाली. तर जो माल समजा सेटिंग झाली तो परिपक्व होतो हिचा. आता तुम्ही मध्ये जाता हार्वेस्टिंग करायला, मध्ये माल कसा आहे? आहे तर काहीच नाही याच्यापेक्षा लय माल आहे अजून. हा याच्यापेक्षा खालचा जो भाग आहे हा ते याच्यापेक्षा डबल 50 ग्रॅमचं बोर 50-55 ग्रॅमचं बोर. 50 ग्रॅमचं बोर आहे. हो आता हे माझ्यामध्ये 25-30 असेल, 30 पर्यंत असेल. आता अर्ध म्हणजे आता हे समजा 50 झाडं आहेत 25 झाडाच्या मध्ये ड्रिप करेल आपण ते खालचं जे 25 झाडं आहेत हा ते म्हणजे याच्यापेक्षा डबल न माल आहे आणि जाडा माल आहे त्याचा. मोठा आहे चांगला, 50 ग्रॅमचा. हा. तर त्याचा म्हणजे जमिनीचा काही सेंद्रिय कर्ब शिल्लक असेल तिकडे समजा. प्रतिकाळीचं आहे खाली. नाही हो नाही म्हणजे जमिनीचा तुमचा जो उतार आहे उतार. तर उताराच्या खालच्या भागात तुमचा माल आणखीन डबल जास्त आहे. डबलचा आहे. म्हणजे थोडक्यात तुमचं जे काही तिकडचं जमिनीचं सेंद्रिय कर्ब आहे तो थोडासा काय आहे? चांगला आहे, म्हणून त्याच्यामध्ये आणखीन उत्पन्न जास्त आलं. आता तुम्ही ज्यावेळेस दरवर्षी वापरताय दरवर्षी तुम्हाला कळतंय की तुम्ही लागवड खूप दाट केली असं वाटायला लागलं. हो दाट केली असं वाटतं. आणि झाडाचा जो विस्तार आहे, झाडाची पानाची कॅनोपी, आता ही डायरेक्ट मोठ्या ॲपल बोर सारखं पान झालं. हो आता हे पान जर पाहिलं तुम्ही मोठ्या ॲपल बोरचं एवढंच राहते ना. आणि ट्रेस मध्ये नाही झाड इथला माल असून झाड म्हणजे सशक्त आहे ना. एवढा माल असून सुद्धा झाडाच्या पानावर कुठल्याही प्रकारचा ताणतणाव नाही नाहीये. नाही तर मग एवढं जातं माल असेल तर झाड पिवळं पडतं, ट्रेस मध्ये झाले झाड. शेषमे जातं, वाळून जातं, नाही तर पिवळं पडतं माल. म्हणजे आता तर ऊन सुरू झाले ना, चांगलं ऊन पडते ना आता. हो. म्हणजे अशा म्हणजे कंडिशन ते जे सेटिंग झाल्याच्या पुढे हे वाढलेलं आहे सगळं हे झाडं नंतर? वाढलेली. हो, नंतर वाढले म्हणजे सेटिंग झाल्यावर स्टॉप होतं सगळं झाड. परंतु इथं सेटिंग होऊन जसं गाय आपली मिल्क चार्जर चालू जर असेल तर अगदी गाभण जरी राहिली तरी दूध आटत नाही, तसं या झाडामध्ये सुद्धा तुमचा बेसल डोस पॉवरफुल असल्यामुळे तुम्ही दुप्पट ताकदीने टाकलेलं असल्यामुळे तुम्ही कृषी अमृत बरोबर टाकलं पण RNPS तुम्ही डायरेक्ट दुप्पट टाकलेलं आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला जी ताकद मिळाली त्या ताकदीने तुम्हाला शेंडा तुमचा बंदच नाहीये. बंद नाही. बघा ना तुमच्या डोक्याच्या वर हे बघा, हे बघा. नाही, तरी आम्ही जे काट्यासारखे ते काटून घेतो आम्ही पण तरी ते जिथे हात पुरत नाही ते मग ते वाढतात समजा. ते काय दम म्हणजे काढत जे नाही. कानेपी आहे ती कायम राहते आणि पानाची कायम कायम असली की फळ मजबूत बरं, याला रोगराई कीड राहतं. कीडचं तसं काही म्हणजे अजून असं लोकांचं हे नाही की बाबा इथली आता लोक घेतात म्हणजे तुम्ही आपलं तोडता, तुम्हाला कळत असेल ना किडीचे काय निघता का बाबा, किती प्रमाणे? म्हणजे प्रमाण लयच कमी आहे. नगण्यच पार. नगण्य बरं. निघतात कुठं मोठं लगे. मग एखादा अर्ध तर निघू शकतं ना, हा. तेवढं त्यांचा हक्क आहे ना. हो मला सांगा, नाही मग आपली जी विक्री होती हा ते म्हणजे बाकीचे मार्केटमध्ये बोर येतात काही लोक सांगतात म्हणजे ते 60 रुपये किलो मी भेटतात मग लोक घेत नाहीत त्याला कारण ते म्हणतात कारण अर्धे त्यात किडीला निघतात
आणि चवही नाही. हा, आणि आपले डोळे झाकून घेतात, डोळे लावून खातात. ते म्हणतात 100 रुपये घेतात. हो, 100 नाही घेतात. क्या बात आहे. इज्जत वाढली ना, शेतकऱ्याची काय वाढली इज्जत. किडाचं भावच करत नाही, एकदा भाव पाळला की पुन्हा कोणी भाव विचारत नाही बरं, आपल्याला. तुम्ही जेव्हा केमिकलचे करतोय तेव्हाचा काय अनुभव तुमचा? नाही तेव्हा माल कमी नाही घ्यायचा ना, आणि भाव अगदी तेव्हा 30 रुपये 20 रुपये असे भाव होते, आणि ते टाइम लागायचा विकायला समजा त्यावेळेस. तेव्हा अशी एवढी गोडी नव्हती का? नाही, गोडी कमी होती, बरोबर, आणि म्हणजे फळ बी असं इथलं शायनिंग साईज नव्हती त्याला. आणि एवढं झाड बी वाढत नव्हतं. हे जे आता इथून चमकते बघा, आता हा माल जर बघितला तर हा लगेच तोडून घ्यावा असा वाटतो. हो. म्हणजे त्याचं काय चमक आहे, हां चमक आहे त्याला. म्हणजे जेव्हा जेव्हा त्याला चमक दिसते, लष्टर म्हणतो आपण त्याला बघा. हे जे लष्टर आहे बाहेरून, हे लष्टर त्या असं माणसाला आकर्षित करतं. म्हणजे त्यात तुम्ही जर जेव्हा तुमच्या बघितलं तुमचा ढीग आहे आता, त्याच्यातून असा सुगंध येतो. तो सुगंध पण माणसाला काय असं खुणावतो की मला खाऊन पा, मला खाऊन पा. बरोबर आहे ना. म्हणजे हे जे अनुभव आहे हा जरा अलौकिकच आहे ना. जसं आपण म्हणतो की कीर्तनामध्ये गेलं का ब्रह्मांना ती टाळी लागते, तसं हे खाल्लं की मन तृप्त होऊन जातं. काय वाटतं तुम्हाला? आम्ही तोडणार 1 किलो बोरं खातो रोजचे जेवण झाल्यानंतर. जेवण काय म्हटले? जेवण झाल्यानंतर तुम्ही पण का? हो. तुमच्या या परिसरामध्ये फळबागाची शेती नाहीये कोणाची, तुम्ही डेअरिंग केली. मी डेअरिंग केली माझ्यासोबत. आता सोबतीच आपले कटर तेल म्हणलं तुम्ही लावा, म्हणजे आपल्याला माल एक्सपोर्ट लांबच्या बाजारपेठेमध्ये करता येईल. नाही नाही, हे कारण अकोल्याला याला सध्या 1,200 रुपयाची मागणी, म्हणजे हाराशीत. अकोल्याला 120 ते 1,200 मंडीमध्ये. आणि हा माल जर ओरिजिनल 200 रुपये विकतो तिथं, पाऊण विकतो तो. पण आता आपलं थोडका असल्यामुळे आपल्याला ते कसं नेणार? मग तेच मी नेहमी सांगतो शेतकऱ्यांना, संघटित होऊन शेती करा. संघटित होऊन जर शेती केली तर तिला शेतीला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. आता मला सांगा, तुमच्याकडे एवढे सगळे शेतकरी मागाशी जमा झाले, हे कुठून आले एवढे सगळे? त्यांना काय माहिती भाऊ इथं काय आहे असं? त्यांना हे महत्वाचं त्यांच्या समोर आहे ना. तुम्ही व्हिडिओ बघता समजा, पण हे मुलं वगैरे एवढे जमा झाले हे परिसरातले, या शेतीचा अनुभव, या शेतीचा हे अनुभव दिसायला नाही मुलांना. म्हणजे हे कशामुळे घडलं बा हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. नाही, आपली शेती थोडकी आहे. पहिला नाही बोरी लावल्या तर आम्हाला येड्यात काढलं लोकांनी. म्हणजे आमचेच पाहुणे रावणे सासरे असतील, ते असतील, ते काय इथली भारी जमीन तुम्ही बोरी कस काय लावल्या? बाबली लावायचे होतं का मग? ते वाटलं बोरी म्हणजे काय व? बर, तुम्ही काय म्हटले? ते काय काट्यात लावलं तुम्ही? आपली एवढी जमीन लोक बांधायला लावतात, तुम्ही वावरात लावता अर्ध्या एकरात आम्हाला 9-10 पोती तुरी झाल्या याच्यामध्ये. एका वेळी लेख पोत. बर बर. म्हणून मग वाटत आता हिवाचा अनुभव आता तुरीचे किती पैसे व्हायचे? अनुभव नव्हता. माझा चांगला अनुभव दिला त्यांनी तुम्हाला. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, वेगळा प्रयोग ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस वेगळा काहीतरी अनुभव आपल्याला येतो. आणि आपण तो त्यांनी समजा ते केलं, रासायनिक शेती तुम्ही करत होते, अचानक वैदिककडे वळाले, मग तुम्ही घरातून म्हटले नाही काय काय तुम्ही नवीन खत आणले आणि काय? तुमच्या कार्यक्रमाला ना सोयाबीन सांगता आल ते चिकलेले. ओ, त्याचा परिणाम आहे. अच्छा, तुम्हाला दोघांना मुलं म्हणून काय वाटलं होतं जेव्हा तुम्ही एसटी वैदिकची खत आणले? म्हणलं बाबाजी झाड लावायची आवड इकडे आपल्या मोठ्या मुलाची जास्त आहे. महाराजनं सुरुवात केली झाडायची. कारण आता आपलं जवळपास आता खाली जांभोळी 235 झाड आहे. बर बर. ते महाराजची संकल्पना आहे ती, जांभळीची. अच्छा, त्यानंतर 500 रोपं तयार करून गावात वाटेल. वा वा वा, अभिनंदन महाराज. हे कार्य तुमचं चांगलं आहे बरं का. तुम्ही जे झाडं लावायला प्रेरणा, ते आज म्हणजे 100 रुपये कलम गेले असते, ते मोफत वाटले सगळे. ते भावना. 2-2 झाडे आहेत ते सध्या. शेवटी मी काय म्हणतो बघा, ज्याच्याकडे भाव आहे ना त्याच्याच मालाला भाव आहे. एक झाड जगलं म्हणजे एक साधू जगला. क्या बात आहे. काय विचार. तुम्हाला माहिती आहे नाशिकमध्ये जेवढे वडाचे झाडं आहे, वटवृक्ष ज्याला आपण म्हणतो, असं म्हणजे हकीकत आहे, सांगतात की लोक की प्रत्येक वडाच्या झाडा ठिकाणी तिथे एक साधू तपश्चर्या करत होते, त्यांच्या परिणामस्वरूप तिथे एक वडाचं झाड आलेलं आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, नाशिकमध्ये किती वडाचे झाड आहेत, बरोबर आहे ना. म्हणजे ते नाशिकमध्ये ज्यावेळेस जसं वडाच्या झाडासाठी आपण त्यांना ऋषितुल्य समजतो, तसं तुम्ही म्हटले की एक एक झाड एक साधूसारखं आहे, बरोबर आहे ना. किती मोठे विचार आहे. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की फळ, याचं नावच फळ झाड आहे ना, ते फळच देतं. काय देतं? फळ देतं. म्हणजे तुम्ही जर ह्या फळझाडांना जपलं, तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवन सुजलम सुफलमच होणार, बरोबर आहे की नाही. फक्त त्याला विष खाऊ घालू नका. काय वाटतं तुम्हाला? आज तुमच्या त्या बोरांनी तुमची इज्जत वाढवली, तुमचं नाव लौकिक केला. पंचकृषीत म्हणतात बोरावली बोरावली नाव. बोरावाले म्हणून नाव झालं. म्हणजे कीर्तनकार होते पण कुणी नाव नाही घेतलं, एवढं बोराने नाव कमवून दिलं. बरोबर आहे की नाही. म्हणजे थोडक्यात हे बघा, शेवटी आध्यात्मिक वारसा तर चांगलाच आहे,
परंतु त्याला तुम्ही ज्यावेळेस एक चांगल्या सत्कर्माची जोड दिली त्यावेळेस त्याची शक्ती आणखीन काय झाली, वाढली, मजबूत झाली. हेच आहे. आणि हे आजूबाजूच्या सगळ्या पंचक्रोशीतील तरुणांनी, शेतकऱ्यांनी जर हा आदर्श घेतला तर, आणि असं जर एक विचाराने सगळ्यांनी शेती जर केली तर कुठलंही पीक करा, तुम्ही डाळिंब करा, तुम्ही द्राक्ष करा, तुम्ही पेरू करा, तुम्ही ॲपल बोर करा किंवा काश्मीरी बोर करा, कुठलंही तुम्हाला पीक, अगदी पपई करा तुम्ही मगाशी म्हटले, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय मिळणार, यश मिळणार. काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? नाही, ओळलं पाहिजे आपल्या यासाठी वैद्यकडे सगळ्यांनी, कारण जे आपलं अन्न आहे यात आपल्याला चांगलं खायला भेटते, पण ऐकत नाहीत लोक, ते म्हणतात लय महाग आहे बुवा, तसं नाही. मला एक सांगा, एक पहिली गोष्ट, सोनं काय आहे? मग तुम्ही लोखंडाचं मंगळसूत्र का नाही घालती? लोखंड स्वस्त आहे का हो? बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही असं म्हणता पण काही घालत्या, काही घालता, वरून पॉलिश केलं बेंटेक्सचं, आता मी लोखंडच राहतं त्याच्यामध्ये, बरोबर आहे की नाही? म्हणजे मला सांगायचं काय आहे की तुम्ही ज्यावेळेस केमिकलवर शेती करता ती स्वस्त वाटते तुम्हाला, पण तुम्हाला किंमत किती मोजायला लावते? फवारे, कीटकनाशकं, बुरशीनाशकं, नुकसान, निम्मं फेकून द्यायला लागतं, आणि जे थोडंफार खाल्लं जातं ते पण अंगी लागत नाही, त्यांनी पण रोग होतात लोकांना, त्याला पण इज्जत नाही आहे का? मग मला सांगा, बेइज्जत होऊन 100 वर्ष जगण्यापेक्षा इज्जतदार होऊन 50 वर्ष जगा ना, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आपलं जे जीवन आहे इज्जतदार जगलं पाहिजे आपण. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर वाटतं तुम्ही याच्यामध्ये एवढं आयुष्य वाढणार आहे माणसाचं तर कमी होणार आहे? जो दुसऱ्याला जीवन देतो त्याला पण परमेश्वर त्याचं जीवन मोठंच करणार ना, होय का नाही? आणि म्हणून तुम्ही जर महाग जसं म्हणताय तर महाग काय आहे, तर चांगल्या गोष्टीची किंमत मोजायला महाग लागते. आपल्याला नाही वाटत, पण ते कोणाला सांगायला गेलं आपण. तसं नाही. तुम्ही 65,000 म्हटले ना, हा. 65,000 तशी याला आवश्यकता नव्हती, पण तुम्ही जर दिलंय ना तर त्याचं फळ तुम्हाला मिळालं पण आहे ना. तुम्हाला 65,000 जर समजा आज 5 लाख रुपये होत आहे तर 1 रुपयाला 9 रुपये झाले ना तुम्हाला. कुठं आहे मला सांगा बरं 1 रुपयाला 9 रुपये? हां, आहे का कुठं? म्हणजे ही ताकद फळबागांमध्ये आहे. फळबागा तुम्हाला लखपती करोडपती करू शकतात. ही ताकद त्याच्यामध्ये आहे. मी तर नेहमी सांगत असतो की फळबागांमधून पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लोक लखपती करोडपती झाले. तुम्ही पण त्या मार्गावर पाऊल टाकलं, आम्हाला खूप आनंद झाला. बघा, ज्यांच्या नशिबामध्ये आहे ते इकडे वळाल्याशिवाय राहणार नाही, आणि ज्यांचा डेटा अजून खराबच आहे ते वापरणार नाही, ते तुम्ही त्यांच्या फार फुकट द्या तरी वापरणार नाही, कारण त्यांच्या नशिबामध्ये भोगच लिहिलेली, ती भोगल्याशिवाय त्यांची सद्बुद्धी त्यांना मिळणार नाही. त्यामुळे त्यांना जेव्हा सद्बुद्धी मिळेल तेव्हा मिळो, परंतु तुमच्या पावलावर पाऊल ठेवून 4-2 शेतकरी तयार हो, अशीच आपण अपेक्षा. जवळचे जीवलग मित्र आहे त्याच्यात, सांगितलं समजावून पण ते ऐकत नाहीत. लावायचे म्हणले ते आता ना, नाही त्या वर्षीच म्हटलं लावायची जमीन आहे मस्त वर्षी मी काय म्हणतो, देर आहे दुरुस्त आहे, बरोबर आहे की नाही? मला सांगायचं काय आहे लक्षात घ्या. बघा, साधी सिंपल गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी, मी तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगेल. तुम्ही मार्केटमधून मुठभर बी घ्या आणि ते पेरा, सगळे संगत उगता का? नाही. तुम्ही सगळ्यांकडे ना, तुम्ही सारखंच मसाले भाताचं सामान द्या सगळ्यांना, तर सगळ्यांना सेम कुकर द्या, सेम हे द्या, काय स्टोव द्या, शेगडी द्या, सगळ्यांचा मसाले भात सारखा होईल का? प्रत्येकाची हातोटी वेगळी, बरोबर आहे की नाही? तुम्ही सगळ्यांना सेम कपडे द्या आणि 1-2 महिन्यांनी ते सेम कपडे बघा, सगळ्यांची सारखी राहतील का? नाही. सिंपल आहे. प्रत्येक माणसाचं जीवन हे वेगळं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आज क्लिक झालं, त्यांना 2 वर्षांनी झालं, यांना आणखीन 2 वर्षांनी होईल, काहींना काही उद्याच होईल. तेव्हा हे त्याचं प्रारब्ध आहे, ते आपण बदलू शकत नाही, पण आपण संदेश देऊ शकतो. तसं आपण आपलं कर्म करायचं. काय जे आपण अशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजण. काय महाराज, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याला जे माहीत झालं ते लोकांना सांगणं हे आपलं कर्तव्य आहे, ते आपण सांगायचं आणि पुढे चालायचं. हे जीवन गाणं असंच चालू राहणार आहे. त्यामुळे आपण कोणाच्या प्रारब्धाचे मालक होऊ शकत नाही, परंतु आपण दुसऱ्यांना चांगला सन्मार्ग दाखवू शकतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे मला वाटतं तुमच्या ऐवजी मीच कीर्तन केलं काय असं वाटतं आहे की नाही? परंतु ह्या कीर्तनातून काहीतरी चांगलं घडो एवढीच माझी इच्छा आहे. आणि तुमचं हे जे गाव आहे, काय नाव म्हटलं गावाचं? हां, या रायपूरमध्ये कमीत कमी काही राया तयार हो, हां आहे की नाही? तर काही राजे तयार झाले तर त्या रायपूरला काहीतरी राजाचे हां मग नाव सार्थक होईल ना. तर तरुणांनी याच्यामध्ये उतरावं थोडी शेतीमध्ये, हे काहीतरी नवीन प्रयोग करून आपण आपली शेती चांगली करावी. यांनी ज्याप्रमाणे बेसल डोस टाकले आणि शेती हिमतीने उभी केली, या वयात देखील. किती वय आहे तुमचं आता?
आता 50च्या आसपास आहे. बा म्हणजे एवढी जिद्द त्यांनी ठेवली आहे आणि कीर्तन करता करता परत कुटुंब सांभाळता सगळ्यांना त्याचा लळा लावला आहे. काय बरोबर आहे ना? हां, तर असं करावं सगळ्यांनी, एवढंच मी सांगेल. आता तुमच्याकडे यायला रस्ता एवढा भयानक आहे. तुम्ही इकडे आल्यावर मला कळलं की तुम्ही एवढी सगळी व्यवस्था केली, एवढी सगळी शेतकरी वाट बघताय. रस्त्याने येताना असं वाटलं की कुठं चालले घेऊन हे. जंगलाचं पण एवढा खराब नाही राहत. बरोबर आहे की नाही? तो जीपवाला आमचा घाबरला, तो म्हणे गाडी खाली घालायची का नाही. म्हणजे या रस्त्याला तुम्ही आम्ही एवढे लांब बोलवलं, एवढी सगळी तयारी केली, काय तुम्हाला एवढा आनंद कशाचा आहे? नाही, इच्छा होती तुम्ही एकदा आमच्या घराला पाहायला लावा तुमच्या म्हणून. तुम्ही स्वतःच हरिनाम सप्ताह म्हणजे तुम्ही साजरे, तुम्हीच कीर्तनकार आहात, हरिभक्त परायण आहात, तुम्हाला अजून काय अपेक्षा आहे बुवा समजा? नाही अपेक्षा म्हणजे आता तुमचे तुम्ही जनक आहे ना तंत्रज्ञानाचे, मग जे जनक म्हणल्यावर त्याचा मान सन्मान व्हायलाच पाहिजे. धन्यवाद. आपण अपेक्षा ठेवली पाहिजेत. तुम्ही खूप म्हणजे तुम्ही हे जे आपण म्हणतो ना वाटलं पाहिजे ते वाटण्यासाठी तुम्ही जी तयारी केली त्यासाठी खरंच खूप आनंद झाला. आणि इथं आल्यानंतर तेव्हा तुम्हाला पाहिलं, तुमचा उत्साह पाहिला, तो रस्त्याचा शिनभाग एका सेकंदामध्ये निघून गेला. तर यालाच ताकद म्हणतात, जी आध्यात्मिक ताकद आहे. तुमचा जो घराचा ओरा आहे एकदम छान आहे. अशीच तुमची दिन दुगणी रात चौगुणी प्रगती हो आणि घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि आरोग्य नांदो, हीच मी परमेश्वराकडे गजानन महाराजांकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. जय श्री वैदिक. जय शेती वैदिक. चला शेती करूया आनंदाने. धन्यवाद. या.